जय हिंद मित्रांनो, स्टडी जी के मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पहिला प्रश्न आहे. पहिला प्रश्न पहा, सार संग्रह हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? तर पहा, खालील काही व्यक्तींची नावे दिली आहे. तर सार संग्रह हा ग्रंथ कोणी लिहिला? तर पहा, याचं उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. कोणी लिहिला? बाळशास्त्री जांभेकर यांनी 1837ला. कधी? 1837ला सार संग्रह हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पहा, एका मिनिटातून मूत्रपिंडातून किती रक्त वाहते? रक्त विचारले आहे. एका मिनिटातून मूत्रपिंडातून किती रक्त वाहते? तर पहा, खालील ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तर पहा, एका मिनिटातून मूत्रपिंडातून किती रक्त वाहते? तर 1 लिटर. किती? 1 लिटर रक्त वाहते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, खानापूर पठार महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे खानापूर पठार? तर पहा, खालील ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तर खानापूर पठार महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सांगली जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये? सांगली या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, चांदोली धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर चांदोली धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर पहा, आपले उत्तर येणार आहे बी, वसंत सागर. कोणत्या नावाने ओळखले जाते? तर वसंत सागर या नावाने ओळखले जाते. चांदोली धरणाच्या जलाशयाला वसंत सागर या नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, मुलगी झाली हो हे प्रसिद्ध पटनाटक कोणी लिहिले? तर पहा, खाली काही व्यक्तींची नावे दिली आहे. तर मुलगी झाली हो हे प्रसिद्ध पटनाटक कोणी लिहिले? तर पहा, आपले उत्तर येणार आहे बी, ज्योती महास्पेकर. कोणी? ज्योती महास्पेकर यांनी मुलगी झाली हो हे प्रसिद्ध पटनाटक लिहिले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पहा, नोटाचा वापर केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणत्या वर्षी हा अधिकार प्रदान केला आहे? केला आहे. तर नोटाचा वापर केंद्रीय निवडणूक आयोगाने, कोणी? केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणत्या वर्षी हा अधिकार प्रदान केला आहे? तर पहा, नोटा म्हणजे काय? तर नॉन ऑफ द अबोव म्हणजे मतदानाचा नकार अधिकार आहे. तर नोटाचा वापर केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणत्या वर्षी केला आहे असे विचारले. तर कोणत्या वर्षी केला आहे? तर पहा, खालील ऑप्शन दिले आहे. तर पहा, याचं उत्तर आहे 4 ऑक्टोबर 2013ला. आपलं उत्तर येणार सी, 4 ऑक्टोबर 2013ला नोटाचा वापर केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रदान केला आहे. तर कधी? तर 4 ऑक्टोबर 2013ला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पहा, भारतीय राज्यघटनेमध्ये वित्त आयोगाची तरतूद कोणत्या भागामध्ये दिली आहे? तर भाग विचारला आहे. तर वित्त आयोगाची तरतूद कोणत्या भागामध्ये दिली आहे? तर पहा, खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर भारतीय राज्यघटनेमध्ये वित्त आयोगाची तरतूद भाग 12मध्ये. कशामध्ये? भाग 12मध्ये दिली आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भारतात पहिला सहकारी कायदा कोणत्या इंग्रजी अधिकाऱ्याने संमत केला? तर कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने संमत केला भारतात पहिली सहकारी कायदा? तर कोणी केला? पहा, खालील ऑप्शन दिले आहे. तर भारतात पहिला किंवा पहिली सहकारी कायदा कोणत्या इंग्रजांनी? तर लॉर्ड कर्झननी. कोणी? लॉर्ड कर्झननी 1904ला. कधी? 1904ला सहकारी कायदा संमत केला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पहा, भारतीय औद्योगिक विकास बँकची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर भारतीय औद्योगिक विकास बँकची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर पहा, खालील ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तर कधी करण्यात आली? तर 1 जुलै 1964ला. कधी? 1 जुलै 1964ला म्हणजे आपलं उत्तर येणार सी, 1 जुलै 1964ला भारतीय औद्योगिक विकास बँकेची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कदाचित अजूनही हा कविता संग्रह कोणी लिहिला?
कदाचित अजूनही हा कविता संग्रह कोणी लिहिला? तर पहा खालील ऑप्शन दिले आहे. तर कदाचित अजूनही हा कविता संग्रह कोणी लिहिला? तर पहा याचं उत्तर आहे डी, अनुराधा पाटील. कोणी लिहिला? अनुराधा पाटील यांनी कदाचित अजूनही हा कविता संग्रह लिहिला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, जठर हे शरीराच्या कोणत्या बाजूला असते? तर पहा जठर हे जे अक्षराने आपण दर्शवतो, तर जठर हे शरीराच्या कोणत्या बाजूला असते? तर कोणत्या बाजूला असते? तर डाव्या बाजूला. जठर हे शरीराच्या डाव्या बाजूला असते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, मानवी जिभेच्या अग्रभागी कोणते चव ओळखता येते किंवा ओळखला जातो? तर मानवी जिभेच्या अग्रभागी कोणते चव ओळखतात? तर पहा खालील ऑप्शन दिले आहे. तर मानवी जिभेच्या अग्रभागी गोड चव, कोणते गोड चव ओळखले जाते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, खिद्रापूर हे लेणी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पहा खिद्रापूर लेणी विचारलं, तर खिद्रापूर लेणी हे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर खूप सोपा प्रश्न आहे. खिद्रापूर लेणी हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर जिल्ह्याच्या सिरोड तालुक्यामध्ये. कोणत्या तालुक्यामध्ये? कोल्हापूर जिल्ह्याच्या सिरोड तालुक्यामध्ये. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, रामकृष्ण मिशन स्थापक कोण आहे? तर पहा रामकृष्ण मिशनचे स्थापक कोणी केले? स्थापना कोणी केली किंवा संस्थापक कोण आहे? तर रामकृष्ण मिशनचे संस्थापक कोण आहे? तर पहा खालील ऑप्शन दिले आहे. तर पहा याचं उत्तर आहे डी, स्वामी विवेकानंद. कोण आहे रामकृष्ण मिशनचे संस्थापक? स्वामी विवेकानंद आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर पहा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली, तर कोणत्या वर्षी केली असे विचारले. तर कोणत्या वर्षी केली? खालील ऑप्शन दिले आहे. तर पहा याचं उत्तर आहे 24 सप्टेंबर 1973ला. कधी? 24 सप्टेंबर, म्हणजे आपलं उत्तर येणार सी, 24 सप्टेंबर 1973ला सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर महात्मा ज्योतिबा फुले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळ कोणत्या नावाने ओळखले जाते? तर पहा महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळ कोणत्या नावाने ओळखले जाते? तर कोणत्या नावाने ओळखले जाते? तर राजघाट. कोणत्या नावाने? राजघाट नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, ओणम हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर पहा ओणम हा उत्सव भारताच्या कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर पहा खालील ऑप्शन दिले आहे. ओणम हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर केरळमध्ये. कोणत्या राज्यामध्ये? केरळमध्ये साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, आधुनिक संगणकाचे जनक कोणाला म्हटले जाते? तर पहा आधुनिक संगणकाचे जनक कोणाला म्हटले जाते? तर पहा खालील ऑप्शन दिले आहे. तर आधुनिक संगणकाचे जनक कोणाला म्हटले जाते? चार्ल्स बेब्सला. कोणाला? चार्ल्स बेब्सला म्हटले जाते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, द्विदल वनस्पती खालीलपैकी कोणते नाही विचारले आहे? तर यापैकी काही वनस्पती दिल्या आहे द्विदल वनस्पती, तर द्विदल वनस्पती खालीलपैकी कोणते नाही असे विचारले आहे. तर कोणते नाही आहे? तर पहा खालील ऑप्शन दिले आहे. तर पहा यापैकी आहे बाजरी. बाजरी हे द्विदल नाही आहे, एक दल आहे, एक दल आहे. आणि आंबा, वटाणा आणि घेवडा हे द्विदल वनस्पती आहे. फक्त बाजरी हे एक दल वनस्पती आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, जीवनसत्वाचा शोध कोणी लावला? तर पहा खालील ऑप्शन दिले आहे. जीवनसत्वाचा शोध कोणी लावला? तर पहा आपलं उत्तर येणार आहे ए, काश्मीर फुंक किंवा फंक. काश्मीर फुंक यांनी कधी लावला? 1912ला. 1912ला जीवनसत्वाचा शोध लावला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे,
जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सभापती हे जिल्हा परिषदचे ब्रॅकेट असतात. तर पहा जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे कुठचे पंचायत समिती सभापती हे जिल्हा परिषदेचे काय असतात. तर पहा खालील काय ऑप्शन दिले आहे. तर जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती सभापती हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात. काय असतात पदसिद्ध सदस्य असतात. जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती सभापती हे जिल्हा परिषदेच्या पदसिद्ध सदस्य असतात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न पहा. भारतीय राज्यघटनेमध्ये उपराष्ट्रपतीची तरतूद कोणत्या कलमात केली आहे. तर पहा भारतीय राज्यघटनेमध्ये उपराष्ट्रपतीची तरतूद कोणत्या कलमामध्ये केली आहे. तर पहा खालील का ऑप्शन दिले आहे. तर उपराष्ट्रपतीची तरतूद कलम 63 मध्ये केली आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये उपराष्ट्रपतीची तरतूद कलम 63 मध्ये केली आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रपती लोकसभेवर 2 अँग्लो इंडियन सदस्याची नियुक्ती कोणत्या कलमानुसार करतात. तर पहा राष्ट्रपती लोकसभेवर 2 अँग्लो इंडियन सदस्याची नियुक्ती करतात. तर आपल्याला विचारले आहे कोणत्या कलमानुसार नियुक्ती करतात. तर पहा खालील काय ऑप्शन दिले आहे तुम्ही सोडून पहा. तर पहा राष्ट्रपती लोकसभेवर 2 अँग्लो इंडियन सदस्याची नियुक्ती कलम 331 द्वारे कलम 331 नुसार करतात. कोणत्या कलमानुसार कलम 331 नुसार. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता प्राणी अर्थोपोडा या संघामध्ये येत नाही विचारला आहे. तर पहा खालीलपैकी कोणता प्राणी म्हणत आहे अर्थोपोडा या संघामध्ये येत नाही. तर पहा खालील का ऑप्शन दिले आहे. तर पहा खेकडा, झुरळ आणि मुंगी हे अर्थपोळा या संघामध्ये येतो. फक्त तारा मासा हे अर्थपोळा या संघामध्ये येत नाही. हे इकायनोडर्माटा या संघामध्ये येतो तारा मासा. तर आपलं उत्तर येणार आहे तारा मासा. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे हा. मॅग्नेशियम हा मूलद्रव्य कोणत्या अनुक्रमांकाने दर्शवले जाते. तर पहा मॅग्नेशियम हा मूलद्रव्य कोणत्या अनुक्रमांकाने दर्शवले जाते. तर पहा खालील ऑप्शन दिले आहे. तर मॅग्नेशियम हा मूलद्रव्य कोणत्या अनुक्रमांकाने दर्शवले जाते. तर अनुक्रमांक 12 नुसार मॅग्नेशियम दर्शवले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो हे आपले 25 प्रश्न होते. जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटले असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.